नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश अभिला खूपच जास्त पट्ट्याने मारत असतो. तेवढ्यातच तिथे रागिनी येते आणि तो पट्टा पकडते. ती विचारते की आकाश, हे सगळं काय चाललंय? अरे तू का मारतोयस त्याला एवढं? तेव्हा आकाश म्हणतो, आत्या तू जरा बाजूला हो. मी आज अभिला सोडणार नाहीये. मी त्याला खूप मारणार आहे. शिक्षा देणार आहे मी त्याला. तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश सोड सोड पट्टा सोड आणि तू मागे हो बरं. का मारतोयस त्याला तू? तो तुझा भाऊ आहे ना? तेव्हा आकाश रागिनीला म्हणतो, आता तुला माहिती आहे का अभिने काय केले? धुलिवंदनच्या दिवशी ती मुलं आली होती ना भूमीला रंग लावायला, त्या मुलांना अभिने पाठवलं होतं. तेव्हा इथे अभि आता खूप जास्त टेन्शनमध्ये येतो, कारण गौरव मानेने त्याचं नाव सांगितले की काय याची त्याला आता भीती वाटत असते. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश तू हे काय बोलतोयस? जर खरोखर हे अभिने केलं असेल ना, तर त्याला त्याच्या ह्या कृत्याची शिक्षा मिळणारच. तेव्हा आकाश म्हणतो, त्याने हे केलं असेल नाही, त्यानेच केलंय. मला त्या मुलाने गौरव मानेने सगळं काही सांगितलंय. तेव्हा रागिनी म्हणते, अरे त्याच्याकडून चुकी झाली असेल, पण तो तुझा भाऊ आहे ना, म्हणून तू त्याला आता एवढं मारणार आहेस का? तेव्हा आकाश म्हणत असतो, आत्या मी मारतोय ते दिसतंय तुला? आणि लहानपणी अभि काय करायचा? म्हणजे जेव्हा मला काही आठवत नव्हतं, माझी स्मृती गेली होती ना, तेव्हा अभिसुद्धा मला असंच पट्ट्याने मारायचा. माझा टिट्टूचे पाय कापायचा, त्यालासुद्धा तो मारायचा. माझ्यासाठी टिट्टू तेव्हा माझा मित्र होता. तो जिवंत होता माझ्यासाठी. त्याचे पाय कापायचा, त्याला पट्ट्याने मारायचा, मला अभि मारायचा पट्ट्याने. तेव्हा माझ्या अंगावरचे ओल मी तुम्हाला दाखवले नाही, कारण तेव्हासुद्धा मला कळत होतं माझ्या अंगावरचे ओल बघून तुला आणि आजीला त्रास होईल. मी रात्रभर उशीमध्ये डोकं टाकून रडायचो. सकाळी मला ताप यायचा, मला बरं नसायचं. हे सगळं कुणामुळे? अभिमुळे व्हायचं ना. पण तेव्हा मी त्याला काहीच बोललो नाही. तेव्हा मी त्याचं सगळं सहन करायचो. तो माझा राग करायचा, मला मारायचा, तरीसुद्धा मी सहन करायचो. पण आता ते फक्त माझ्यापुरती मर्यादित होतं, म्हणून मी सगळं सहन केलं. पण माझ्या भूमीला त्रास दिलेला मी कधीच सहन करणार नाही. भूमीला रंग लावण्यासाठी त्या मुलांना पैसे देऊन इथे बोलवायची त्याला काय गरज होती? एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागलास तू अभि. तुझी हिंमत कशी झाली माझ्या भूमीला त्रास द्यायची? तेव्हा रागिनी म्हणत असते, अभि हे सगळं काय आहे? का केलंस तू हे असं? अरे आकाशचा किती जीव आहे भूमीवरती तुला माहिती आहे ना. आकाश माझ्यासाठी मुलासारखाच आहे. मी त्याच्यासाठी माझं घर सोडून इथे आले, बिझनेस सांभाळला. हे सगळं कशासाठी? आकाशसाठी ना. आणि तू त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केलास. तेव्हा इथे अभि काही बोलायला जाणार, तेवढ्यातच रागिनी त्याच्या जोरदार कानाखाली मारते आणि म्हणते, लाज नाही वाटत तुला भूमीला त्रास द्यायला? काय गरज होती हे सगळं करायची तुला? तेव्हा इथे अभि तिच्याकडे रागाने बघत असतो. तेव्हा इथे रागिनी लगेचच पट्टा आकाशकडे देते आणि त्याला म्हणत असते, हे घे आकाश, हा पट्टा घे आणि अभिला जेवढं मारायचं आहे ना तेवढं तू मार, कारण त्याने जी आता गुन्हा केला आहे ना त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. तेव्हा आकाश तिच्या हातातून पट्टा घेतो आणि बाजूला फेकून देतो आणि तो म्हणतो की हे बघ अभि, आता मी तुला शेवटचं सांगतोय, जर माझ्या भूमीला तुझ्यामुळे थोडा जरी त्रास झाला ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आहे. माझं किती जीव आहे भूमीवरती ते या घरामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे. आता मी तुला माफ करतोय, पण जर तू पुन्हा माझ्या भूमीच्या वाटेला गेलास, तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी हे पूर्णपणे विसरून जाईन की तू रागिनी आत्याचा, म्हणजे मी जिला माझी आई म्हणतो आणि मानतो, तिचा मुलगा आहेस. हे मी पूर्णपणे विसरून जाईन आणि मग मी तुला शिक्षा देईन. तेव्हा मी आत्याचं सुद्धा काहीच ऐकणार नाही आहे. कळलं ना तुला? माझ्या भूमीपासून लांब राहायचं आणि तिला अजिबात त्रास होईल असं वागायचं नाही. कळलं तुला? आता तिच्यामुळे तुला मी या घरामध्ये ठेवतोय, कारण जर मी तुला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढलं ना तर भूमीचा गैरसमज होईल, अजून ती कन्फ्यूज होईल आणि मला तिला त्रास द्यायचा नाही आहे. तिच्यामुळे तुला मी या घरामध्ये ठेवतोय. तेव्हा आता भूमीचे उपकार हे अजिबात विसरू नकोस आणि तिला त्रास देऊ नकोस. कळलं ना तुला? आकाश गेल्यानंतर इथे अभिजित आता उभा राहतो आणि रागिनीला म्हणतो, काय मग आता तो पट्टा हातामध्ये घेतलायस, आता पुन्हा मारतेस का मला? त्याने मारून झाले, आता तू सुद्धा मार. तुझ्या मुलाला त्याने एवढं पट्ट्याने मारलं, तुला काहीच नाही वाटलं का ग आई? तेव्हा रागिनी म्हणत असते, काहीच कसं वाटणार नाही मला, पण तुझा प्लॅन हा फुलप्रूफ प्लॅन नव्हता. तुला जर प्लॅन करायचा होता तर व्यवस्थित करायचं ना. त्या मुलाने तुझं नाव कसं काय सांगितलं ते जरा बघ. आणि हे बघ अभि, तो तुला जेव्हा मारत होता ना तेव्हा मला काय वेदना होत होत्या त्या तुला माहिती नाही आहेत. पट्ट्याचा घाव तो तुझ्यावरती घालत होता, पण ते माझ्या मनावरती बसत होते. पण तू काही काळजी करू नको. तुझ्यावरती जेवढे त्याने वार केलेत ना, जेवढे तुला फटके लागलेत आणि त्या ओळी उठल्यात ना अंगावरती, त्या एका एका ओळीचा त्याच्याकडून मी हिशेब घेणार आहे. कळलं ना तुला?
काळजी करू नको, जेवढा तुला त्रास झाला आहे तेवढा दुप्पट त्रास त्याला होणार आहे आणि त्याच्याकडून तो हिशेब घेतल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. आणि रागिनी आपल्या मुलाचा हात हातात घेते आणि पौर्णिमेला म्हणते की त्याला मलम लाव आणि अभिजित तू आता आराम कर, मला ऑफिसला जावं लागणार आहे, फॉरेनचे डेलिगेट्स येणार आहेत, त्यांच्याबरोबर माझी मीटिंग आहे. तेव्हा रागिनी गेल्यानंतर पौर्णिमा म्हणत असते की अभि बघितलं ना तुम्ही तुम्ही त्यांचा मुलगा आहात ना, एवढं मारलं तुम्हाला तरीसुद्धा तुमच्या बाजूने एक शब्दसुद्धा बोलले नाही त्या, म्हणजे त्या आकाशला घाबरतातच ना. आता सगळी सूत्र आकाशच्या हातामध्ये आहेत, कारण हा बिझनेसच त्याचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, भूमीच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या दिल्या सगळ्या आजीने आणि सगळ्यांच्या रूमचा ॲक्सेससुद्धा दिला आहे. मग आता एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, आता आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला नक्की कुणाच्या बाजूने जायचं आहे. आता आईसुद्धा तुमच्या बाजूने आहेत असं दाखवलं, पण शेवटीला आकाशच्याच बाजूने बोलले ना तुम्हाला, तेव्हा आपण सुद्धा आता सध्या तरी आकाशच्याच बाजूने व्हायला हवं आहे. त्याच्या बाजूने झालो तरच आपला फायदा आहे. आपला फायदा कशात आहे हे आपल्याला बघणं जास्त गरजेचं आहे. तेव्हा इथे अभिसुद्धा आता विचार करत असतो. तर इथे रागिनी झोपलेली असते, तेव्हा ती स्वप्न बघत असते की इथे भूमी एक मेणबत्ती पकडून येते. रागिनी उठून बसते आणि म्हणते, कोण तू इथे काय करतेस? तेव्हा भूमी म्हणते, इथे काय करते म्हणजे आत्या मी तुमच्याकडून सगळे हिशोब आता चुकते करण्यासाठी आलेली आहे. तेव्हा रागिनी म्हणते, काय काय झाले नक्की, तू इथे काय करतेस? आकाश, तेवढ्यातच तिथे आकाशसुद्धा येतो आणि म्हणतो की आत्या हे सगळं तुला करायची काय गरज होती? मला माहिती आहे हे सगळं तूच घडून आणलेलं आहेस. आणि त्याच्या हातामध्ये एक रॉकेलचा डब्बा असतो. रागिनी विचारते, हे काय काय आहे तुझ्या हातामध्ये? तेव्हा आकाश म्हणतो की रॉकेल, घासलेट, तुला माहिती आहे ना हे कशासाठी वापरलं जातं? आतापर्यंत तू आम्हाला जो काही त्रास दिलायस ना ते सगळं मला भूमीने सांगितलं आहे, म्हणजे आम्हाला मारण्यासाठी आमच्याबरोबर असेच खेळ खेळलेस ना तू, आता तुझ्याबरोबर सुद्धा आम्ही हेच खेळ खेळणार. तेव्हा रागिनी म्हणते, नाही आकाश असं नको करूस, अरे मी तुझी आत्ती आहे ना, मी तुझी आत्तू आहे आत्तू, तुम्हाला आईसुद्धा म्हणतोस ना, हे बघ असं करू नकोस, माझ्याकडून चुकी झाली. भूमी तू तरी आकाशला थांबव ना, आकाश थांब रे तू. तेवढ्यातच आकाश आता रॉकेलच्या डब्याचं झाकण काढतो आणि तिच्या चारी बाजूने गोल तो आता पूर्णपणे रॉकेल टाकून घेतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश मला माफ कर आकाश, पुन्हा मी असं करणार नाही. आणि ती माफी वगैरे मागत असते. तेवढ्यातच तिथे भूमी आता ती मेणबत्ती खाली टाकणार, तेव्हा रागिनी खूपच जास्त घाबरते आणि ती स्वप्नातून जागी होते. तिने बघितलेलं ते भयानक स्वप्न असतं. ती आता मोबाईलमध्ये बघते किती वाजलेत, तर सकाळचे 6 वाजलेले असतात. तेव्हा रागिनी म्हणते, अरे बापरे, सकाळचे 6 वाजलेत. लोक म्हणतात की सकाळी पडलेलं स्वप्न हे खरं होतं, म्हणजे भूमी आणि आकाश पुढे जाऊन मला असंच त्रास देणार आहेत का? तेव्हा आता ती पाणी वगैरे पिते आणि खूपच जास्त घाबरलेली असते. तर इथे पौर्णिमा म्हणत असते, मानसी काय तुमच्या दोघींचं नशीब आहे गं, म्हणजे बघ ना, एक आता भूमिताई, तिचं लग्न होऊन ती याच घरामध्ये सून म्हणून राहत होती, पण आता तिला काहीच आठवत नाही आहे, म्हणून ती याच घरामध्ये नोकर म्हणून काम करतेस आणि तू रोज सकाळी उठल्यानंतर पाठीवरती धोपटं घेऊन तू कॉलेजला जातेस. तेव्हा इथे मानसी म्हणते, हां मग आमची नशीबं चांगलीच आहेत ना, आता भूमिताईला बरं वाटत नाही आहे म्हणून आणि मला शिकण्याची आवड आहे म्हणून, ती आवड तुला नाही आहे म्हणून मी कॉलेजला जाते. तेवढ्यातच तिथे भूमी आता पराठे घेऊन येते आणि म्हणते की तुम्ही सगळेजण आता नाश्ता करायला बसा, मी आजींना दुधाचा ग्लास देऊन येते, तेव्हा तू तुझ्या हाताने पौर्णिमा पराठा घेशील का, असं भूमी म्हणते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अगं तू या घरातल्या मालकिनीला स्वतःच्या हाताने घ्यायला सांगणार आहेस का? तेव्हा मानसी म्हणते, पौर्णिमा हे विसरू नकोस, ते आपली बहीण आहे. पौर्णिमा म्हणते, ते सगळं आपल्या घरी, इथे ती एक नोकर म्हणूनच काम करते ना, नोकर म्हणून काम करते, मग मालकिनीला हाताने घ्यायला सांगणार आहेस तू? तुला जे काही काम करायचं आहे ते नंतर, आधी मला एक पराठा द्यायचा आणि मगच इथून जायचं, कळलं ना तुला? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की पौर्णिमा तुझ्यामध्ये अजिबात माणुसकी नाही आहे का गं, म्हणजे पूर्णपणे ती गहाणच ठेवली आहेस असं म्हणायला हरकत नाही. ताई हिला पराठा द्यायची गरज नाही आहे, तिला हवा असेल ना तर ती हाताने घेईल. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे तुझं वागणं पौर्णिमा. तेवढ्यातच भूमी म्हणते की बरं ठीक आहे, तू आता कॉलेजला जाऊन तुझं डोकं असं गरम करून घेऊ नकोस, हे बघ मी देते तिला पराठा, किती देऊ, एक देऊ की दोन देऊ? तेव्हा पौर्णिमा म्हणते, आधी एकच दे, लागला तर दुसरा मागून घेईन. तेवढ्यातच तिथे आजी आणि रागिनी येतात आणि म्हणतात, काय गं मुलीनं काय चाललं आहे, तुमचा आवाज अगदी वरतीपर्यंत येत होता. तेव्हा इथे भूमीने आता पौर्णिमेला पराठा दिलेला असतो आणि ती म्हणते, आजी मी तुमचा दुधाचा ग्लास वरतीच घेऊन येत होते. तेव्हा इथे आजी म्हणतात, ते सगळं आपण नंतर बघू, उद्या गुढीपाडवा आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते की भूमी, गुढीपाडव्याची सगळी सूत्र तू तुझ्या हातामध्ये घे आणि सगळी तयारी अगदी व्यवस्थित झाली पाहिजे. तेव्हा इथे भूमी म्हणते, तुम्ही काळजी करू नका, सगळी तयारी अगदी व्यवस्थित होईल. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता गुढीपाडवा असल्यामुळे रागिनी म्हणत असते की दरवर्षी मीच गुढी उभारते ना,
तेव्हा आजी म्हणतात, पण तेव्हा आकाशला काही आठवत नव्हतं म्हणून 6 वर्षामध्ये त्याने गुढी उभारली नव्हती. पण आता माझा आकाश अगदी व्यवस्थित आहे म्हणून तू 6 वर्षे ती गुढी उभारलीस रागिनी. पण ह्या वर्षी माझा आकाश स्वतःच्या हाताने ह्या घराची गुढी उभारेल.